धनगरांचा प्रवर्ग बदलण्याच्या मागणीला तुमचा पाठिंबा आहे का? हा, धनगरांचा प्रवर्ग बदलण्याच्या तो विषयच आणखीन चर्चेला आलेला नाही, त्याच्यामुळे नो कॉमेंट्स. म्हणजे आज घडीला ओबीसी आरक्षणाला कसलाही धक्का लागलेला असं गृहीत धरू शकतो. अहो मला सांगा, माननीय उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने 226 या आर्टिकलच्या संविधानिक अधिकारामध्ये दिलेला निकाल आजच्या नोटीस सुपरसीड करू शकते का? मला सांगा, उच्च न्यायालयाचा निकाल वरती आहे की तुम्ही काढलेली नोटीस वरती आहे? सिंपल गोष्ट आहे. थोरात विरुद्ध महाराष्ट्र शासन त्या केसचं नाव आहे. माधुरी पाटील विरुद्ध कास्ट स्क्रुटिनी कमिटी ठाणे या केसचं नाव आहे. त्याच्यामध्ये दिलेले 10 डायरेक्शन्स आहेत, ते तुम्ही टाळू शकता का? कोणी टाळू शकत नाही. एकही प्रमाणपत्र त्या चुकीच्या पद्धतीने दिलं जाऊ शकत नाही. माधुरी पाटीलची जजमेंट ही कंकरंट आहे. आणि डॉक्टर जयश्री पाटील विरुद्ध महाराष्ट्र मुख्यमंत्री याच्यामध्ये काय काय लिहिले माहिती आहे तुम्हाला? मी काल 5 वाजेपर्यंत सकाळी अभ्यास करत होतो, सोमवारची तयारी करत होतो. सुकऱ्यांच्या बाबतीतला निर्णय असेल किंवा सुकऱ्यांचे घेतलेले निर्णय असतील ते उच्च न्यायालयात नेणे आणि आजची विद्यमान परिस्थिती उच्च न्यायालयात नेणे. त्याच्यात काय सांगितलेलं आहे? रिसेंट जजमेंट आहे 2023 ची, त्याच्यामध्ये जयश्री पाटलांचा उल्लेख आलाय आणि त्या जजमेंटमध्ये स्पष्टपणे सांगण्यात आलेलं आहे की जे सत्ताधारी आहेत, परत सांगतो, ऐका हो ऐका, सरकार ऐका, परत सांगतो, त्या जयश्री पाटलांच्या जजमेंटमध्ये काय सांगितलंय व्यवस्थित वाचा. जयश्री पाटलांच्या जजमेंटमध्ये सांगितलंय ज्यांच्याकडे सत्ता आहे, ज्यांच्याकडे राजकीय पद आहेत, त्या समूहाच्या बाबतीमध्ये जे आहे आरक्षणाचा विचार ज्यांच्याकडे मेजॉरिटी पद आहेत त्यांच्या बाबतीमध्ये करणं किती योग्य आणि किती अयोग्य हे स्पष्टपणे सांगितलेलं आहे. तेव्हा आजही तुम्ही बघा किती टक्के IAS अधिकारी आहेत, किती टक्के IPS अधिकारी आहेत, किती टक्के क्लास 1 ऑफिसर आहेत, किती टक्के जे आहेत मंत्रालयामध्ये विखे पाटलांसारखे मंत्री आहेत. त्याच्यामुळं सत्ता कोणती असो, विखे पाटील मंत्री असतात की नाही सांगा. त्याच्यामुळं सांगायचं तात्पर्य हे आहे की अशी व्यवस्था असताना इवन मागास जाहीर करता येत नाही, हे सुद्धा न्यायिक दृष्ट्या आर्टिकल 144 भारतीय संविधानाच्या नुसार कंकरंट फाइंडिंग आहे. कंकरंट डायरेक्शन म्हणण्यापेक्षा मी म्हणेल कायदा आहे आणि तो कायदा सरकारला मानावा लागेल. आणि सेवानिवृत्त न्यायमूर्ती सुकरेंना मी परत सांगेल की त्यांनी जो रेफरन्स स्वीकारलेला आहे तो रेफरन्स त्यांनी सरकारला वापस पाठवावा अशी माझी त्यांना विनवणी आहे. तुम्ही आव्हान देताय. मुद्दा स्पष्ट करा. तुमच्या बोलण्यात तुम्ही एक मुद्दा उल्लेख केलाय की नोटिफिकेशन नाही, म्हणजे हा अध्यादेश नाही तरी नोटीस आहे. मला एक सांगा, अध्यादेश व्हायचा असेल तरी नोटीस जारी करावी, हेच तर आहे. ऐका ना. हा बरोबर. हो. आता जर का ती प्रोसेस यांनी सुरू केलेली आहे, आणखी अध्यादेश होईल, परावर्तित होईल, अशा प्रकारचा ऍश्युरन्स सुद्धा मुख्यमंत्र्यांनी व्यासपीठावर दिला आहे, तर मग त्याला विश्वास ठेवला पाहिजे ना. शेवटी राज्याचे प्रमुख आहेत मुख्यमंत्री, त्यांच्यावर मग मनोज जरांगे पाटील यांची फसवणूक झाली असं कसं म्हणताय? ज्येष्ठ पत्रकारांनी ती नोटीस उघडल्याच्या नंतर पहिला पॅरेग्राफ वाचा. पहिल्या पॅरेग्राफ मध्ये कोणत्या अधिकारांचा वापर करण्यात आलाय तो नंबर बघा. तो नंबर थेट अधिकारवाणी तुम्हाला नोटिफाय करण्याचे अधिकार देते. परंतु BH मार्लापल्ले सन्माननीय न्यायमूर्ती यांचा निकाल थोरातांच्या केस मधला नोटिफिकेशन काढू देऊ शकत नाही, कारण ते मर्यादा आहेत. अगोदर ती ऑर्डर चॅलेंज होऊन सेट असाइड जोपर्यंत होत नाही तोपर्यंत माझ्या मराठा भावांना मराठवाड्यातल्या कुणबी म्हणून, मागास कुणबी म्हणून प्रमाणपत्र देता येत नाहीत. नोटीस आहे. थोडक्यात स्पष्ट करा की सरकारनं मनोज जरांगे पाटील यांना आश्वासन देताना कंटेम्प्ट ऑफ कोर्ट करायची जरूरत केली आहे. सगळ्यात अगोदर तर मला हे म्हणणं आहे की जरांगेंनी स्वतःच कंटेम्प्ट ऑफ कोर्ट केलेला आहे, कारण सर्वोच्च न्यायालयाचा निकाल असताना आणि एकूण फाइंडिंग्स कंकरंट असताना ज्या प्रकारे आंदोलन करून म्हणजे काल मला नवी मुंबईतूनही लोकांचे फोन आले, आपणही पाहिलं, ज्या प्रकारे त्रास द्यायचा हेतू होता तो अशुद्ध हेतू होता. आणि क्लीन हँड जर असतील तरच कायदा सपोर्ट करते, क्लीन हँड नसतील तर कायदा सपोर्ट करत नाही. आता तुम्ही आव्हान देणार हे? अहो सोमवार येऊ द्या, लोकांना आपापल्या घरी जाऊ द्या शांत चित्तानं, सोमवारची वाट बघा. दुसऱ्या बाजूला जर पाहायला गेलं तर या आरक्षणावरून तुमची सिक्युरिटी आहे ती वाढवण्यात आलेली होती. यानंतर आता मनसे